सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीचा अगदी 24 तासात तुम्हाला कॉल किंवा मेसेज नक्कीच येऊ शकतो. परंतु हा कॉल किंवा मेसेज येण्यासाठी तुम्हाला तुमच्यापर्यंत ती व्यक्ती पोहोचवण्यासाठी एक रेमेडी करायची आहे. ही रेमेडी आज खूप नवीनच आहे, कारण ही जी रेमेडी आहे ही रेमेडी बऱ्याच लोकांनी केलेली आहे आणि त्यांना अनुभव आलेला आहे. आणि आज हीच रेमेडी मी तुमच्या सर्वांशी शेअर करते. बघा, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, मग ती व्यक्ती आपली एकदम जवळची असू द्या किंवा आपल्या घरातली, आपल्या नात्यातली, किंवा आपले मित्र मैत्रीण, किंवा कोणीही आई वडील बहीण भाऊ, अगदी जवळची व्यक्ती कोणीही असू द्या, अशा व्यक्तींसाठी आपण हा उपाय करू शकतो. शिवाय नवरा बायकोंमध्ये जर का भांडण असेल किंवा रुसलेले असतील किंवा एकमेकांपासून लांब गेले असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही जी रेमेडी आहे ही खूप उपयुक्त अशी ठरणार आहे. आणि त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, जी आपल्या एकदम अत्यंत जवळची व्यक्ती आहे, अशा व्यक्तीसाठी आपण एक लेटर लिहायचा आहे. हा लेटर लिहायचा कसा सांगते का? एक आपल्याला पेपर घ्यायचा आहे. तो पेपर कुठल्याही रंगाचा असू शकतो किंवा प्लेन व्हाईट रंगाचा पेपर असू शकतो. आता हा पेपर घ्यायचा आणि काळ्या रंगाच्या इंकचा पेन सोडून तुम्ही कुठल्याही इंकचा पेन घेऊ शकता. तुम्ही इथे लाल, हिरवा किंवा ब्ल्यू असा कुठल्याही रंगाचा पेन, ग्लिटर, काहीही स्केच पेन घेऊ शकता. आता ह्या लेटरवर काय लिहायचं आहे, तर ह्या लेटरवर काय लिहायचं आहे, तुम्ही त्या व्यक्तीकडून जी काही तुमची अपेक्षा आहे, म्हणजे ती व्यक्ती तुमच्याशी काय बोलायला हवी. मग ती व्यक्ती तुमच्या जवळची आहे ना, कदाचित तुमच्या प्रेमाची असेल तर तुमच्याबरोबर प्रेमाच्या गोष्टी करणार असेल. आणि जर का तुमचे आई वडील किंवा बहीण भाऊ असतील तर त्या नात्यासंबंधित तुमच्याशी काहीतरी बोलणं करणार असेल. त्या प्रकारचं बोलणं म्हणजे जसं की उदाहरणार्थ, समोरच्या व्यक्तीचं उदाहरण देते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला खूप दिवसापासून तुझी आठवण येते आणि म्हणून मी तुला कॉल केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला समोरच्या व्यक्तीसाठी, म्हणजे समोरची व्यक्ती काय बोलते हे तुम्हाला उदाहरणार्थ मी दिलेलं आहे, असं तुम्हाला लिहायचं आहे. सर्वात पहिले लिहत असताना तुम्हाला काय लिहायचं, तुम्हाला चिन्ह कुठला टाकायचा त्याच्यावर, तर बघा, ओम किंवा स्वास्तिक किंवा तुमच्या आवडती एखादं कुठलंही चित्र असू शकतं. मग ते काहीही असू शकतं, ओम किंवा स्वास्तिक किंवा त्याच्या व्यतिरिक्त काहीही असू शकतं. त्याच्याने सुरुवात करायची. आता सुरुवात केल्याच्या नंतर ती व्यक्ती तुमच्याशी काय बोलायला हवी त्या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. सर्व लिहिल्याच्या नंतर धन्यवाद युनिवर्स लिहायचं आहे. आणि पुन्हा खाली तुम्हाला काय लिहायचं आहे, तुमचं नाव लिहायचं आहे आणि तुमची साईन करायची आहे. आता हा जो लेटर आहे हा तुम्ही कितीही मोठा लिहू शकता. समोरची व्यक्ती तुमच्याशी काय बोलते किंवा तुम्ही त्या व्यक्तीशी काय बोलता, ह्या पद्धतीने तुम्ही दोन्ही प्रकारचे लिहू शकता. ह्या लेटरची तुम्हाला घडी करायची आहे. जी घडी करत असताना प्रत्येक घडी ही तुमच्या साईडला फोल्ड होणार आहे. अशा पद्धतीने ही घडी तुम्हाला करायची आहे. आणि तो पेपर कुठे ठेवायचा आहे, तर तो पेपर तुमच्या उशीत, तुमच्या पॉकेटमध्ये, तुमच्या खिशात तुम्हाला ठेवायचा आहे. किती दिवस ठेवायचा आहे, तर हा पेपर ज्या वेळेला तुम्ही, म्हणजे हा जो लेटर आहे हा लिहिता, त्यावेळेला लिहिल्याच्या नंतर उजव्या हातात किंवा दोन्ही हातात घ्या आणि इमॅजिन करा की ती व्यक्ती तुमच्याशी काय बोलते, कसं बोलते, ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर ही जी पेपरची, ही लेटरची घडी केलेली आहे, ही व्यक्ती तुमच्या जवळच ठेवा. जोपर्यंत तुमची जी व्यक्ती आहे ती तुम्हाला कॉल किंवा मेसेज करत नाही, तोपर्यंत हा जो लेटर लिहिलेला आहे तुमच्या जवळच ठेवा. आता काही दिवसापर्यंत तुम्ही स्वतःसुद्धा प्रयत्न करायचे आहेत. कदाचित ती व्यक्ती समोरून तुम्हाला कॉल करेल किंवा तुम्ही त्याला मेसेज करते त्या व्यक्तीला. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्कीच प्रयत्न करायचे आहेत. बघा, याने काय होईल, तर तुम्ही जे काही लिहिलं आहे हे तुम्ही रोज थोडंसं तुमच्या डोळ्यासमोर चित्र आणा की ती व्यक्ती तुमच्याशी बोलते किंवा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलता, त्या व्यक्तीचा कॉल आला आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं करू शकता. आणि बघा, ह्यामुळेच आपण काय करतो, जे होकारार्थी विचार आहेत हे मनात ठेवतो आणि सगळे व्हायब्रेशन्स जे आहेत हे काय करतात, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपण आपल्या ब्रह्मांडात सोडतात आणि ब्रह्मांड आपल्याला तेच देतो जे आपल्याला हवं आहे. आजचा छोटासा उपाय किंवा रेमेडी तुम्हाला कळली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.